नमस्कार मित्रांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देव असो, दिव्य असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवारीधाऱ्या माणसांकडून, लोकाला आलेल्या अनुभवांना आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही. सर्वप्रथम देवाधिकांविषयी तुम्हाला माहिती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. माझं चॅनल हे सत्यावर असतं, दिखावा कुठल्याही प्रकारचा करत नाही, अंधश्रद्धाला बळी पडू नका हे माझं सांगणं काम असतं. श्रद्धेमध्ये कसे आणावं हे देखील आम्ही सांगण्याचं काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. कोणाला करणी भाण्याची त्रास असेल, कोणाला चेड्या गोठ्याचा त्रास असेल, कोणाला वाराची समस्या असेल, कुठल्याही प्रकारची समस्या जर तुम्हाला बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेला आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करावा. अन्यथा नसला गेला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. नमस्कार, मेसेज करा. गादी आपली मंगळवार आणि शुक्रवार भरवली जाते, 11 नंतर तुम्ही येऊ शकता. पण मित्रांनो लक्षात ठेवा, मी कुठल्याही प्रकारचे येताना पैसे चार्ज करत नाही. गादीवर बसल्यावर मी तुम्हाला एवढेच ठेवा तेवढेच ठेवा मी म्हणत नाही, पण येताना 5 लिंब, 1 नारळ आणि हार आणायचं विसरू नका. हे देवाधिकाला जात असतो, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. आयुष्यात सतत अपयश येत आहेत, काय करावे? कोणत्या गोष्टी पूर्ण होत नाहीत, एखादी मनातली इच्छा धरली तरी होत नाही. देवाला नवस केला, डोकं आपटून जरी घेतलं तरी पण तो नवस पूर्ण होत नाही. एखादी संकल्प केले की मला गाडी, बंगला, गाडी काहीतरी मिळू दे देवा, काहीतरी होऊ दे. एखादा संकल्प करून आपण काम केलं, कामाचं पण आपल्याला बऱ्यापैकी यश येत नाही. कुठल्याही कामामध्ये यश मात्र दाबून ठेवलेलं आहे. मग माणसं काय करतात मित्रांनो, एका बुवा बाबाला जा, त्याच्याकडे कौल लावून बघ, ह्याच्याकडे कौल लावून बघ. देवाला मित्रांनो काय असेल ते इच्छा मागून घ्या, मग एखादं हे जॉईन करा, एखादं ते जॉईन करा, भरपूर करतात पण मात्र सुख लागत नाही. सुख लागल्यानंतर अपयश प्रत्येक गोष्टीमध्ये येत असतात. जर एखाद्या बुवा बाबाकडे तुम्ही कौल बघायला गेले, त्या बाबानं गादी भरवले असेल किंवा इंस्टाग्रामवर म्हणा, यूट्यूबवर म्हणा किंवा फेसबुकच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाता आणि ह्या गोष्टी त्यांना तुम्ही शेअर करता की दादा मला कशात यश नाही, तर तो काय सांगतो मित्रांनो, सर्वप्रथम की तुम्हाला बाहेरचं कोणीतरी केलेलं आहे, तुम्हाला अशाच्या गोष्टीचा त्रास आहे. मित्रांनो बघा, प्रत्येकाला करणी, भानामती किंवा चेडा गोटा ह्या गोष्टी नसतात. तुम्ही कसं असतं, प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धेकडे जाता, ते तुम्ही तिकडे गेलं नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीला तेच होतं का तुमच्यासोबत? काय काय वेळेस तुमच्या कुंडल्या देखील चेक करावं लागतात, काय काय वेळेस तुमच्यावर कुठला ग्रहमान आहे, तुमची विधी काय आहे, ते विधान तुम्हाला कसं करायचं आहे, तुम्हाला उपाययोजना कुठल्या दिल्या पाहिजे. जर बुवा बाबा शिकलेलाच नसेल, त्याला काय गोष्टी माहितीच नसेल, ते मित्रांनो आत्ता कुठल्या तरी देव उभा करतोय, एखादी घेतोय देवी, ते देवी घेतोय, ते देव घेतोय आणि प्रत्येक मित्रांनो मार्केटिंग करून स्वतःच्या गादीचा प्रचार करतो आणि देवाला मित्रांनो लुबाडायला किंवा देवाच्या नावावर एक डाग टाकायला आणि स्वतः लुबडायला तो रिकामी राहतो. असे भरपूर बुवा बाबा मी बघितलेले आहेत, माझ्या समोर पण आलेले आहेत, त्यांचे केसेस पण आलेले आहेत. पण मित्रांनो बघा, झाकली मूठ 1.25 लाखाची, ज्या टायमाला तुम्ही जाताय ते पडताळणी करा, पहिला फरक घ्यायला शिका, नंतरच त्यांच्या गोष्टी मानायला शिका. पहिला कुठेही पैसे देऊन स्वतःला भुलीत पडू नका, तुम्ही अंधश्रद्धाकडे पडू नका. आणि मित्रांनो श्रद्धेकडे कसं आणावं हे सांगण्याचं काम मित्र मी करत असतो. प्रत्येक गोष्टीला काय ना काय गेलं, दादा मला बांधलेलंच आहे, काय ना काय लग्न करायला गेले की लग्न कार्य होत नाही, शुभ कार्य करायला गेले की शुभ कार्य होत नाही, मग एखादी गाडी घ्यायची म्हणले की बळच पैसा कुठं ना कुठं जातो, मग आजारपण तर पाठीमागं लागेल, मग काहीतरी पाठीमागं लागेल, पण मात्र निराशा मात्र हाताला लागते. मग दादा काय करावे? बघा, सर्वप्रथम कुळदेवता मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तुमची कुळदेवता जर तुमच्या आडवी येत असेल आणि जर तुमचं ते कामर्य होत नसेल तर ते आडवी येते का? तुम्ही कुळदेवताला जाताय का? तिची पूजा विधान करताय का? तिला मानपान देताय का? बघा, जर तुम्हाला कुळदेवताचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, मी एक तोटका तुम्हाला सांगतो, एक उपाययोजना मी तुम्हाला सांगतोय. अशी मी उपाययोजना कोणाला सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगतो. 21 लाल गुंजा घ्यायच्या, संकल्प करायचा आणि जर शुक्रवारी वाहत्या नदीमध्ये सोडायला संपूर्णपणे चालू करा. तुमच्या कुळदेवताचा आशीर्वाद प्राप्त व्हायला सुरुवात होत जाईल. आणि दुसरी गोष्ट, लक्ष्मी प्राप्त होऊन जाईल, जेणेकरून तुमच्यामध्ये पैसा पण येईल आणि पैसा पण टिकेल. दुसरी गोष्ट मित्रांनो अशी असते बघा, कुळदेवताचा तर आशीर्वाद प्राप्त झाला पण मला काही अजून फरक पडत नाही, मग तुमच्या मित्रांनो कुठल्या ग्रहामध्ये प्रॉब्लेम आहे का? दुसऱ्या तिसऱ्या ग्रहामध्ये तुमचा बसलेला आहे का? तुम्हाला राहू केतू आहे का? शनी महागा लागला आहे का? ते देखील तुम्हाला बघावं लागतं. हे तुम्हाला कोण सांगू शकत नाही. बघा, मी बादी भरवतो, प्रत्येकाला
उपाययोजना हे वेगवेगळ्या देत असतो आणि त्याला सुटका करण्याचं कसं काम असेल मी त्याला माध्यमातून मी सुटका देत असतो, जेणेकरून त्याला फरक पडावा आणि तो मित्रांनो देवाचा गाजावाजा त्यांनी करावा. नाही की देवाच्या नावाखाली एखाद्या डोंग्यानं त्याला लुबडलं पण तो म्हणतो ह्या देवापासून केलं, त्या देवाचं नाव घे, त्या देवाचं. बघा, कुठल्याही देवस्थानाला कुठल्याही देवादिकांना नावं ठेवण्याची मुभा आपल्याला नाही, हे लक्षात ठेवा. त्या बुवा बाबाला तुम्ही नावं ठेवू शकता कारण त्यानं सगळं केलेलं आहे, तो पोटासाठी करतोय आणि तुम्ही पण देखील सावधान झाला. आजकाल लोक शिकलेले आहेत, इंटरनेटवर भरपूर काय अशा गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत. पहिला पूर्वी काळी मोबाईल नसायचा म्हणून बुवा बाबाला बळी पडायचे, पण आता तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही मोठे झालेला आहात, तुम्हाला सगळं काय सोशल माध्यमातून सगळं काय कळतं, इंटरनेटवर सगळं कळतं. अशाच मांत्रिक तांत्रिकडे जावा किंवा देवरेशाकडे जावा की त्याचा मित्रांनो दिखावाही कमी असेल आणि मित्रांनो सांगणं हे योग्य असेल आणि त्याचा नीती नियमाने त्याचा फरक देखील तुम्हाला पडायला हवा. अशाच लोकांकडून, अशाच बाबांकडून तुम्ही कामं करायला घ्यायला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला फरक पडणार नाही तर तुम्हाला फरक पडणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो माझं प्रत्येक गोष्टीला सांगणं असतं की अंधश्रद्धेला बळी पडू नका, श्रद्धेमध्ये या. बघा, अशा काय काय ग्रंथांमध्ये काय काय टोटके देखील दिलेले, त्याच्या टोटक्यावरून मित्रांनो तुम्ही चांगलं होऊ शकता. प्रत्येक गोष्टीला उताराच केला, प्रत्येक गोष्टीला करणीच केली, प्रत्येक गोष्टीला मला असंच केलं नाही. काय काय वेळेस तुमचा कुलदेवता देखील तुम्हाला आडवा येत असतो. जरी कुलदेवता आडवा येत नसेल, काय ना काय तुमच्या ग्रहामध्ये प्रॉब्लेम आहे, हे माझं 100% वाक्य लक्षात ठेवा. एका स्टॅम्प पेपरवर लिहून ठेवा, स्टॅम्प पेपर तुमचा मी सही करतो, हे मात्र लक्षात. मी एवढं ठामपणे का बोलतोय कारण मित्रांनो जितके बी माझ्याकडे जातक येतात ते खुश होऊन जातात आणि मित्रांनो असं म्हणत नाहीत की अक्षय महाराजकडे गेलो मी फसलो, मला एवढ्यालाच लुटलं गेलं, मला तेवढंच लुटलं गेलं. नाही, मी लुटालुटीचा धंदा, लुटालुटीचा बाजार करत नाही. जे काय आहे ते सत्य सांगतो मित्र. जर केलेलं असेल तर 100% केलेलं आहे, जर नसेल तर 100% केलेलं नाही. असं जर मला मित्रांनो कमवायचं असेल तर मी आत्तापर्यंत बंगला, गाडी, 4 व्हीलरमध्ये फिरला असतो, पण मला पैशाचा मोह माया नाही. जेवढं काय असेल मित्रांनो फरक पडल्यानंतर तुमच्या सहकुशल तुम्ही देता तेवढे मी घेण्याचं काम करतो. वस्तूचे मी पैसे घेतो, सामानाचे मी पैसे घेत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. आज देखील कुठेही थांबायला सांगा, ताटपणे मान आणि छातीत ताडी करून मी कुठेही थांबायला तयार आहे, कारण मी कोणाला लुटत नाही. देवाच्या नावाखाली धंदा तर मी अजिबात करत नाही. जे काय पत्ते आहेत मित्रांनो ते पत्त्यानं माझ्या गुरूंनी मला शिकवलं, मला जेवढं ज्ञान दिलं, जेवढं मला सांगितलं, हाताला बोट धरून मला शिकवलं, ते देण्याचं 100% मी कार्य मी तुमच्यापर्यंत करत असतो यूट्यूब चॅनलच्या मार्फतून, हे मात्र लक्षात ठेवा. मी अजूनपर्यंत माझ्या गादीचा कधी व्हिडिओ टाकला नाही. किती लोक येतात बघा, मला किती फरक पडला बघा. का? कारण मार्केटिंग करायची मला गरज नाही. खऱ्याकडे माणूस कधी ना कधी लुटून खऱ्याकडे येतच असतो आणि खरा त्याला खराच करून जात असतो, खरंच सोनच असतं, हे मात्र लक्षात ठेवा. मग मित्रांनो काय करावे, अजून काय करावे दादा? जर तुम्ही कुंडली पण नाही आली तरी बी फरक नाही पडला, कुळदेवताने केलं तरी नाही फरक पडला, नेमकं करावे काय? तर मित्रांनो बघा, सर्व अखेरमध्ये मी सांगतो कुठल्या तर देवाला तुम्ही शरण गेलं पाहिजे, कुठल्या तर साधू संतांना तुम्ही शरण गेलं पाहिजे किंवा वारकरी संप्रदाय तुम्ही मित्रांनो तुमचे चांगलं होण्यासाठी, विचार चांगले शुद्ध होण्यासाठी मित्रांनो तुमचे आभाचक्र जे असतात, 7 आभाचक्र 7 बॅलन्स आहेत का, निगोर झालेले आहेत का, हे देखील बघावं लागतं. जर तुमचे आभाचक्र व्यवस्थित नसेल तर तुम्हाला ताण तणाव केलेलं काय असेल ते संकुष्ट वाटत नाही, एक मित्रांनो डोकं दुखायला लागतं. काय कळत अशा पण गोष्टी आहेत ते मी उघड्या सांगू शकत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची कधीही चांगलं, काही गोष्टी असतात ते सांगाव्यात, काही गोष्टी असतात मित्रांनो ते गुपितच ठेवलेलं कधीही चांगल्या आणि कधीही बेस्ट, हे मात्र लक्षात ठेवा. मग तुमचे आभाचक्र व्यवस्थित आहे का ते देखील संतुलित करावं लागतं. त्यासाठी मेडिटेशन आहे, योगा आहे, ते देखील केलं पाहिजे. दादा आता मला कुठलाही हवा आहे, योगा येतोय, काहीतरी वेगळं सांगा तर मेडिटेशन करा, सगळ्यात बेस्ट आहे. कुणीही कुठल्याही वयाचा माणूस मेडिटेशन करू शकतं मित्रांनो, करा. आभाचक्र चांगले होतात. गुरुवारी पिवळी मोहरी मित्रांनो 7 वेळा तुमच्या अंगावरून उतारून, चेहऱ्यावरून उतारून जाळावी पूर्व दिशेला, त्यानं देखील आभाचक्र चांगलं होतं. काय अशा उपाययोजना देखील आहेत मित्रांनो, ज्या टायमाला तुम्ही माझ्या समोर असाल तेव्हा तुम्हाला मी सांगेल, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 4थं, दादा पूजामध्ये करते संकटच वाटत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. बघा, माणसाला जेवढं करल मित्रांनो तेवढं कमी. आज जरी गाडी घेतली की बाबा आज मी गाडी घेतली बरं का 4 व्हीलर, मग दुसऱ्या करताना आय भुजा बघणार, मी आय भुजाच घेतली पाहिजे, मग मी ऑडीच घेतली पाहिजे. मग माणूस कधीही संकुष्ट एका स्थानाला होत नाही. लाख रुपये कमवा लागले की 3 लाख कसे येतील, 3 लाख कमवा लागले की 10 लाख कसे आहेत मित्रांनो. पोट पार फुगलं, मसनात हाडं जातील, पण माणूस काय पैशाला सोडत नाही. माणूस कधी संकुष्ट होत नाही. तुमच्या मनावर ताबा ठेवा. जेवढं काय आहे मित्रांनो द्यावं. बघा, जन्म एकदाच भेटत असतो, 7 जन्म भेटल क्या नाही भेटल हे तुमच्या बी हातात नाही, माझ्या बी हातात नाही, हे देवाच्याच हातात आहे, हे परमपिता परमात्माच्याच हातात आहे. मग मित्रांनो हा जन्मामध्ये मित्रांनो जेवढा असेल तेवढं कमवून ठेवा आणि मित्रांनो दान धर्म करायला मात्र शिका. ह्यानं काय होत असतं माहिती आहे का, एखाद्याची दुवा
एखाद्याचा आशीर्वाद हे मित्रांनो तुम्हाला भरपूर प्रमाणात एक नवीन ऊर्जा देण्याचं काम करत असतं, एक नवीन आत्मविश्वास तुमचा वाढवण्याचं काम करत असतं. आणि देवाचा आशीर्वाद असेल, तुमच्या कुठल्याही कुलदेवताचा आशीर्वाद असेल, हे तुम्हाला बघायला मिळतं आणि तुम्हाला घ्यायला देखील शिकलं पाहिजे आणि द्यायला देखील शिकलं पाहिजे, जेणेकरून मित्रांनो आपलं कुठं ना कुठं नुकसान होऊ नये आणि आपली एक संकुष्ट व्हावं म्हणून हे तुम्ही केलं पाहिजे. दान आणि धर्म हे देखील केलं पाहिजे. आपली ऊर्जा आणि आपलं ब्रह्मांड काय म्हणते, ब्रह्मांडी ऊर्जा काय म्हणते, तर मित्रांनो बघा, एखाद्याला द्या, स्वतः साठवून ठेवू नका, स्वतःचेच खिसे भरून घेऊ नका, स्वतःचं पोट भरून देऊ नका. इतरांनाही जेवण दिलं पाहिजे, अन्न दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, निवारण दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद लागेल. आता बघा, काय काय लोकांना पैसा दिला की तो पैशाची दारू पितात. काय काय मी असे भिकारी देखील बघितलेले आहेत मित्रांनो, गरजू माणूस देखील बघितले की दारू पिल, कोण दिलं तर एक सिगरेट पिल. आता मी ज्या टायमाला देवस्थानाला जातो, मी नाव नाही घेणार त्या देवस्थानात, तिथं बारके बारके पोरांना जरी 10 रुपये दिलं की साईडला येऊन मित्रांनो सिगरेट पितात. असे मी देखील देवस्थान बघितलेलं. मला देवस्थानाच्या विषयी काही बोलायचं देखील नाही, पण असे देखील आहे की बाबा त्यांना काय गरज आहे, त्यांना शिक्षणाची गरज आहे का, त्यांना वह्या पुस्तकाची गरज आहे का, ते तुम्ही दान धर्म केला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे आहे मित्रांनो शांत, तुमचं डोकं शांत आणि कुठं ना कुठं तुम्हाला संकोच देखील वाटेल. त्याच्यानंतर आहे दुसरं की पैशाचे अडथळे येतात, कुठल्याही कार्यामध्ये यश येत नाही. सगळ्यात बेस्ट मित्रांनो, बजरंग बलीचा पाठ करा, बजरंग बलीचा स्तोत्रम करा, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो बाहेरील बांधा देखील होणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्या कार्यात देखील यश व्हायला सुरुवात होईल. असे काय स्नान कर्म आहेत, काय उपाययोजना आहेत मित्रांनो, ते मी तुम्हाला असे सांगू शकत नाही. त्याचा योग्य प्रमाणे कौल घ्यावं लागतं, कौल घेऊन बघावं लागतं तुम्हाला काय पसतं काय नाही ते, त्याच्यानंतरच तुम्हाला उपाययोजना दिल्या जातात. हे मात्र लक्षात ठेवा. जरा तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरकडे तपासायला गेले की तुम्ही डायरेक्ट म्हणताय का डॉक्टरला की मी डॉक्टरकीच करणार आता म्हणून, नाही, तुम्हाला तेवढं कष्ट करावं लागतं, तुम्हाला ते डॉक्टरला जावं लागतं, तो तपासणार, इंजेक्शन देणार, गोळ्या देणार, नंतर ऑपरेशनची वेळ असेल तर तेव्हा ऑपरेशन करणार. तसंच माझं पत्ते मित्रांनो, पहिला या बघा, त्याच्यानंतर संकुष्ट व्हा, जरी पटलं या, नसेल तर येऊ पण नका. भरपूर बाबा लुटायला बसलेले आहेत, भरपूर बाबांकडे जाऊन लुटून या. अखेर जेव्हा थकाल तेव्हा माझ्याकडे या, मी तुम्हाला त्याच्यातनं काढण्याचा प्रयत्न करेन. शेवटी नशिबाचा खेळ आहे, नशिबाच्या पुढं जाता येत नाही, नशिबाच्या पुढं बोलता देखील येत नाही. हे माझं मात्र वाक्य हे कुठं ना कुठं लिहून ठेवा, नशीब करे तो कल नाही तो आज बी नाही और कल बी नाही, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. म्हणून कर्म चांगले करा, जेवढे घेता येईल तेवढं घ्या. जे सांगितलेले मी काय 5 गोष्टी असतील किंवा 4 गोष्टी असतील ते मात्र करायला मात्र विसरू नका. 100% संकुष्ट येईल आणि यश यायचे देखील कार्य होईल. बघा, तुमचा जर गुरु पैलवान असेल, मी अजून एकदा सांगतो, फोडून सांगतोय आता बोललं म्हणून, जर तुमचा गुरु पैलवान असेल ना, तुम्हाला कुठल्याही कार्यात कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो अयशस्वी होणार नाही. मग तुम्ही गुरुला बलवान कसं करेल हे मी मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला समोरासमोर सांगेल. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नेक्स्ट टॉपिकवर नक्की भेटूया. घाबरू नका, प्रत्येकाचं सोल्युशन आहे, फक्त योग्य ते दिशा भेटली पाहिजे, योग्य गुरु भेटला पाहिजे, लुबडा भेटला नाही पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना पाठवायला देखील, सेंड करायला देखील विसरू नका. आणि माझी गादी मंगळवार शुक्रवार भरली जाते 11 नंतर या. हार, फुलन, 5 लिंब घेऊन यायला मात्र विसरू नका. मी पैशाचा भिकारी नाही आहे. हार हा देवाला जाईल, लिंबू हा तुम्हाला रिटर्न झाला आणि नारळ बी तुम्हाला कधी कधी रिटर्न देखील दिला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.